त्यावेळेस शेतकरी राजा प्रचंड हवालदिल झाला, त्याला त्यावेळेस मदतीची गरज होती आणि तातडीची मदत देऊ असं सरकारने सांगितलं देखील होतं. पण अत्यंत दुर्दैवी आहे की फक्त सगळे इलेक्शन करायचं, जिंकायचं आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसायचा धंदा कुठंतरी हे सरकार करतंय का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. कारण खूप वाईट अवस्था त्यावेळेस झालेली होती. उभ्या पिकांमध्ये 20-20 फूट पाणी होतं, शेतकऱ्यांचे जनावर हे वाहून गेले होते. त्याचा संसार जो त्यांनी उभा केला होता, घरातलं टीव्ही म्हणू नका, छोट्या छोट्या गोष्टीपासून सगळ्या गोष्टी, रेफ्रिजरेटर वगैरे असेल, या सगळ्यांवर पाणी होतं, हे सगळं पाण्याखाली होतं आणि असं प्रचंड नुकसान झालेलं होतं. तर आत्ताचं सरकार यांच्या तोंडाला पाणी पुसाचं काम करत आहे. अजून देखील ज्या शेतकऱ्यांचे शेतं वाहून गेलेले आहेत त्याचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा झालेले नाही. दिल्लीच्या पंजाब सरकारने एकरी 20,000 रुपये तिथं नुकसान भरपाई दिली आणि अतिवृष्टीमुळे जे शेतं जमिनी वाहून गेलेले आहेत त्या जमिनीबद्दल एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई पंजाबच्या सरकारने दिली. माफ करा, त्याच पंजाबच्या आम आदमी पार्टीच्या सरकारने जे केलं तेच आम्हाला अपेक्षित आहे की महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे. आपण सगळे जाणता की महाराष्ट्राचं उत्पन्न पंजाबपेक्षा किती पटीने जास्त आहे. इथं आज कुठलंही पॉलिटिक्स न करता सरकारला कुठंतरी बुद्धी सुचल, त्यांना कुठंतरी डोक्यात येईल की जगाचा पोशिंदा जो आहे, शेतकरी जो आहे, त्याला त्याच्या हक्काचे पैसे दिले पाहिजे आणि जर ते त्वरित जमा नाही झाले तर आम आदमी पार्टी ह्याला आंदोलनाचं स्वरूप देईल.